आहोत आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेमध्ये। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आहे शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, आपल्या सोबत आहेत मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समर्थक ॲडव्होकेट जयेश वाणी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया। मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। चर्चेला आज वेळ कमी आहे, ती बातमी आपण घेतल्यामुळे, पण त्या बातमीवरूनच मी आज सुरुवात करतो। संदीपजी, आज तुम्ही व्हिडिओ ट्विट केला। आज कशा प्रकारे कोट्यवधींची लुबाडणूक सुरू आहे ते चित्र आणि काही हजारासाठी पोटच्या गोळ्याला आज विकावं लागणारी त्या आईची, त्या मातेची ती अवस्था। खरंच आज भ्रष्टाचार न्यू नॉर्मल झालाय का? अगदी मला असं वाटतं, कारण मी जो व्हिडिओ ट्विट केलेला तेव्हा आपण बघितलं असेल की किती सहज पद्धतीने म्हणजे अधिकारी पैसे मोजतायत, स्वतःच्या ऑफिसमध्ये मोजतायत, हिशोब करतायत, कॅल्क्युलेटर मागतायत। बडेजी, उद्या सुद्धा मी एक व्हिडिओ ट्विट करणार आहे। तो तर आजचा जो व्हिडिओ ट्विट केलाय त्याच्यापेक्षा अत्यंत भयानक असा व्हिडिओ आहे। आणि तो जो कंत्राटदार होता ज्यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि माझ्याकडे आणून दिला, त्यांनी मला सांगितलं की पहिलेही भ्रष्टाचार होत नव्हता अशातला भाग नाहीये, पण त्यावेळेला म्हणजे एक ठराविक रक्कम ठरायची, बाबा 1 कोटीचं काम आहे बाबा, 10% तुम्ही एकदा दिलेत की विषय संपला। आता त्यांनी मला सांगितलं की पीडब्ल्यूडीची जी पद्धत आहे ती बदललेली आहे, किंवा बाकी डिपार्टमेंटचं मला माहित नाही, पण तुम्हाला शासनाचा निधी आणण्यासाठी पहिले पैसे द्यायचे, त्याच्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डर घेताना पैसे द्यायचे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला बिल तुमचं काम झालं की तुम्हाला सबमिट करताना पैसे द्यायचे। म्हणजे इतक्या ठिकाणी हा भ्रष्टाचार पसरत चाललेला आहे। आणि अतिशय धक्कादायक गोष्ट अशी, त्याचं असं म्हणणं आहे की समजा 1 कोटीची कामं झाली आहेत आणि फक्त 50 लाखाचा फंड आला, तर 50 लोकांना पैसे द्यायला जर असेल तर त्याच्यामध्ये बोली लागते। एक माणूस म्हणतो मी 1 लाख देईन, दुसरा माणूस म्हणतो मी 2 लाख देईन, तिसरा माणूस म्हणतो मी 3 लाख देईन, आणि मग जो 3 लाख देईन म्हणतो त्याचं फक्त बिल काढलं जातं आणि बाकीचे कंत्राटदार मरून जातात त्याच्यामध्ये। मी त्याला म्हटलं, अरे हे सगळं तू मला देतोस, तुझे वाट नाही का लागणार पुढे? तर त्यांनी मला असं सांगितलं की साहेब, आम्ही आता मेलेली कोंबडी आहे, आम्हाला भाजून खाल्लं काय आणि उकडून खाल्लं काय आणि मारून टाकलं, आम्हाला काहीच फरक पडत नाही, एवढे आम्ही गांजले गेलेलो आहोत। म्हणजे आपल्याला आठवण असेल तर एका कंत्राटदार लहान मुलांना किडनॅप करून ठेवलेलं, म्हणजे काय प्रकारची मानसिकता या लोकांची झालेली आहे या सगळ्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे। मला असं वाटतं हा कुठल्याही पक्षाचा नाही, तर हा समाजासाठी चिंतेचा विषय आहे। व्यवस्थेच्या समोरचं हे जळजळीत वास्तव। मी जे काही प्रकरण सांगितले केशवराव, हे गेल्या 2-3 महिन्यातले नव्हते, अगदी 2 दिवसातले होते। आता बघा, कुठला अधिकारी 8-8 कोटीची लाच मागेपर्यंत त्याची जर एवढे भस्म्यारोग त्याला झालेला असेल, म्हणजे 1 रुपयाची सुद्धा मागू नये, पण हिम्मत किती वाढली आहे बघा। मग प्रश्न हा पडतो, तुम्ही जे आश्वासन देऊन सत्तेत आलात ना, तुम्ही खात नाहीयेत, पण तुम्ही खाणार नाही एवढं सांगितलं नव्हतं, तुम्ही म्हणाला होतात ना खाऊंगा ना खाने दूंगा। काय झालं? सगळ्यात पहिल्यांदा एकतर 2-3 मुद्दे प्रामुख्याने मांडले पाहिजेत। आपल्याला ही चर्चा समाजातल्या भ्रष्टाचाराबद्दल करायची आहे का भारतीय जनता पार्टीवर टीका करायची? हे 2 मुद्दे आहेत। व्यवस्थित तुम्ही आहात, तुम्हाला रोखावं लागेल, हे तुमची एक मिनिट जबाबदारी मी करतो। मी सगळ्या प्रश्नांची उत्तर, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो। भ्रष्टाचार हा समाजाला लागलेली कीड आहे, त्याच्याबद्दल चर्चा आपल्याला करायची असेल तर ती व्यापक चर्चा करावी लागेल, आणि ती व्यापक चर्चा करायची तयारी, त्यामध्ये कोणी दोषी कोणी सगळ्या गोष्टी चर्चा करून त्याला आक्षेप असणं कारण नाही। जाता तुम्ही शेवटचं वाक्य जे बोललात की ते न खाता हूं ना खाणे देता हूं, जर आपण गेले 11 वर्ष केंद्र सरकार केंद्रामध्ये सत्तेत आहे, आपण बघितलं असेल की एक रुपयाचा आरोप सुद्धा केंद्रातल्या सरकारवरती कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा विरोधक करू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे जे मोदीजींनी सांगितलं होतं की न खाता हूं ना खाणे देता हूं, याच्याबद्दल 2 बघायचं कारण नाही। त्या पद्धतीचा एक स्वच्छ कारभार, कारण 14 पूर्वीची परिस्थिती आपण बघितली सगळी, ज्या पद्धतीचं म्हणजे अक्षरशः त्या अनेक कसे भ्रष्टाचाराला टॅक्सचं नाव दिलं गेलं होतं। जर पर्यावरणाकडे फाईल क्लिअर करून आणायची असेल तर त्याला कुठला टॅक्स द्यावा लागतो, तो कुठे द्यावा लागतो, कुठल्या मंत्र्याकडे द्यावा लागतो, इथपर्यंत चर्चा। बँकेची लोन कशी फोन मंत्र्याकडे गेल्यानंतर दिली जायची, इथपर्यंत चर्चा। असे 14 पर्यंतचा अतिशय भ्रष्टाचाराचं एक सगळं कुरण ते होतं।
2014 ते 25 मध्ये, आता 25 मध्ये आपण आहोत, 26 मध्ये जातो आहोत. या सगळ्या याच्यामध्ये एक स्वच्छ कारभाराचं जे पहिल्यांदा वचन दिलं होतं ते पूर्णपणे पाळलं, हे छाती ठोकपणे सांगू शकतो. आता राहणाऱ्या ज्या गोष्टी तुम्ही समोर आणताय, गेल्या 2-3 दिवसामधल्या गोष्टी म्हणताय, त्याच्याबद्दल खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी नक्कीच निषेधार्ह आहेत. पण संदीपने जे शेवटी सांगितलं, की सगळ्यात शेवटचा मुद्दा, की शेवटी भ्रष्टाचार हा कुठल्या पक्षाचा नाही, भ्रष्टाचार हा समाजासमोर असलेलं एक मोठं आव्हान आहे. आणि ते आव्हान आपल्याला कसं मोडता येईल याचा विचार खरं तर करण्याची गरज आहे. त्या पातळीवर प्रयत्न होत आहेत का? तर 100% प्रयत्न होत आहेत. राज्यातलं सरकार कठोरपणे कारवाई करतंय का? तर कठोरपणे कारवाई करतंय. मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकतो, की आकडेवारी सांगायची तर आकडेवारी इथे जाता येईल मला, की गेल्या या वर्षभरामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून कशा पद्धतीने या सगळ्या भ्रष्टाचार विरोधातल्या कारवाई ठोसपणे केल्या गेल्या. त्यामुळे त्या कारवाया सुद्धा ठोसपणे केल्या जात आहेत. नाही असं नाही. पण त्याच्याही पलीकडे जाऊन बीएमसीतला भ्रष्टाचार तो तर आम्हीच काढतो त्या सगळ्याच्यामध्ये. गेले 2 वर्ष आम्ही जे बीएमसीतला भ्रष्टाचार बोलत होतो, त्यावेळी माध्यमं त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. त्यावेळी मग किरीट सोमय्या तर किती जोरजोराने सगळा भ्रष्टाचार घेऊन चालले होते. मग तो खिचडी भ्रष्टाचार, बाकीचे अनेक त्यांचं तर नावच भ्रष्टाचार घेऊ आहेत. नका ते. त्यामुळे हा तर- त्यामुळे हम्म. भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये 100% आम्ही आहोत. भारतीय जनता पार्टी नक्की आहे. हा. आणि तो जे करण्यासाठी जे ठोस पावलं उचलावी लागतील ती उचलण्याची तयारी आहे. फक्त प्रश्न असा आहे की आपल्याला खरोखर भ्ष्टाचाराबद्दल व्यापक चर्चा करायची आहे. त्या व्यापक केवळ एखाद्या चर्चा राजकीय करू, पक्षाच्या व्यापक टीकेच्या चर्चा करू. मी स्वरूपात तुम्हाला नका. प्रश्न काय विचारला, की हे रोखणं सुद्धा तुमची जबाबदारी आहे. करतोय, तुमच्यावर त्याचा आरोप प्रयत्न नाही, हे रोख तुम्ही सत्ताधारी आहात. मी तो आम्ही प्रश्न तेच विरोधकांना सांगतोय. नाही विचारू शकत. नाही पण मी सांगतो तुम्हाला, तेच सांगतोय की हा. त्या संदर्भातली, म्हणून म्हणले की मी आकडेवारी नाही सांगू शकतो. गेल्या वर्षभरामध्ये असे भ्रष्टाचार किती प्रकरण झाली, किती प्रकरण उघडकीस आली. ठीक त्याच्या आहे, 14 मी पण काही आकडे महाविकास देणार आहे, पण आपण त्याच्यावर आघाडीच्या सविस्तर बोलूया. सगळं काढता येईल आपल्याला. हा 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 ऍडव्होकेट जयेश माणी आहेत, हसतायत कारण आज तुम्ही व्हिडिओ ट्विट केलाय. पण पुरावे आहेत का, की केवळ ट्विट करून तुम्ही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय? ना काय सनसनाटी निर्माण नाही करायचा. बघा, मी कागद हातात घेऊन काही गोष्टी काढून बसलो होतो. बरं. हा शेवटचा मुद्दा आहे ना, हा आता मी पहिल्यांदा वाचतो, कारण की केशव उपाध्ये सर खूप छान बोललेत. काय झालं, शेवटचा मुद्दा मी तो शेवटच्यासाठी ठेवला होता. खरं तर केशव उपाध्ये सरांचा असा दावा आहे की गेल्या 11 वर्षात भारतीय जनता पार्टीवरती कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. मुद्दा हा नाही केशव सर, तुमचं वाक्य अर्ध बरोबर आहे, अर्ध चूक आहे. गेल्या 11 वर्षात भारतीय जनता पार्टीने स्वतःवरती झालेला कुठलाही भ्रष्टाचार कबूल केला नाही, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी आता भ्रष्टाचाराची यादी वाचतो, हा, जे जे आरोप झाले त्याची शांतपणे. अगदी एक राफेल विमानाच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला. त्यानंतर नाही, आरोप हे बघा, मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणालो, आरोप आणि तथ्य पुरावे ते सिद्ध पण व्हावं लागेल ना. हिट अँड रन होता कामा नये. ऐका ना, मी त्याच्यावरती पण येणार, वकील आहे, दोन्ही बाजूनी बोलणार विलासजी, दोन्ही बाजूनी बोलणार, दोन्ही बाजू मांडणार. हा, तर राफेल विमानाच्या भ्रष्टाचाराचं प्रकरणाचं जे झालं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये आरोप झाले, काही चौकशी झाली नाही, पुढे काय झालं कोणाला माहित नाही. सगळ्यात महत्वाचं, आता माझ्या हातात द प्रिंटची आजची बातमी आहे, द प्रिंटनी छापलेली बातमी आहे. बातमीचं टायटलच हे आहे, बीजेपी कलेक्टेड पार्टी फंड्स इन द नेम ऑफ गव्हर्नमेंट स्कीम्स इन 2021-22 फाइंड्स RTI. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अंडर जी माहिती आली आहे त्याच्यामध्ये असं दिसतं की बेटी बचाओ बेटी पढाओ किसान सन्मान योजना या नावाने भारतीय जनता पार्टीने लोकांकडून डोनेशन घेतले सरकारी स्कीमच्या नावाने. द प्रिंटची बातमी आहे, जाऊन खटला दाखल करा प्रिंटच्या विरोधात जर हिंमत असेल तर. नंबर 2. नंबर 3, आपल्याला आठवत असेल की PM फंडच्या नावाने महाराष्ट्रभर देशभरामध्ये कोरोना काळामध्ये पैसे जमा केले आपल्या इथल्या महाराष्ट्रद्रोही आमदारांनी. काही ते त्यांचे जे पैसे होते निधीचे, त्यांच्या पगाराचे, ते त्या फंडमध्ये दिलेत, जो सरकारी फंड नव्हता. हे नंतर सरकारनेच घोषित केलं की तो आमचा फंडच नाहीये. भारतीय जनता पार्टीने वारंवार भ्रष्टाचार केलाय, फक्त प्रॉब्लेम हा आहे तो कबूल केला नाही. मी असं का म्हणतोय, तर आपण बघा युपीएच्या गव्हर्नमेंटमध्ये मला जी फटाफट नावं आठवली, तुमचं म्हणणं ही जी बंडलबाजी आज समोर आलेली आहे त्याचे पुरावे आहेत तुमच्याकडे? तर एक मिनिट थांबा. येतो. केशवजींना पूर्ण वेळ द्या, कारण की आज केशवजींना उत्तरच द्यायची फक्त. आणि केशवजींना चांगली गोष्ट आहे, काय भारतीय जनता पार्टी डॉक्टर उत्तर देत आहे. हा, भाजपवाले उत्तर देत, ही चांगली गोष्ट आहे. सर, AR अंतुलांचं प्रकरण झालं होतं, सिमेंट घोटाळ्यांचं, त्यांना पदावरनं जावं लागलं. कनिमोई, A राजा, सुरेश कलमाडी या तिघांवरती भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. कोर्टामध्ये त्याचं काय झालं याचं उत्तर आता त्यांनी द्यायचं, कारण की आरोप करणं ही त्यांची सवय आहे. 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण त्यांनी उकरून काढलं होतं, सिंचनाचं, ज्याच्यामध्ये गाडीभर बैलगाडा. मी त्यावेळेस पत्रकारितेमध्ये होतो. केशवजी, आपल्याला आठवत असेल, तुमच्याच भाजपच्या कार्यालयात बसून आपण बातमी बनवली होती. देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे बैलगाडीभर पुरावे घेऊन गेले होते औरंगाबादला, छत्रपती संभाजीनगरला.
आताच्या त्यावेळेसच्या औरंगाबादला, त्याचं पुढे काय केलं ते सांगा. आता सगळ्यात महत्वाचं, ज्या अशोक चव्हाणांना यांनी पवित्र करून आपल्या पक्षात घेतलं ना सर, त्या अशोक चव्हाणांवरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. काँग्रेसने त्यांना पदावरनं काढलं. काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार होत नव्हता असा माझा दावा नाही, किंवा इतर कुणाच्याही सरकारच्या काळात भ्रष्टाचार होत नव्हता असं माझं म्हणणं नाही. ती गरज तसं मी आहे का? म्हणणं राजकीय मूर्खपणाचं गरज आहे ठरेल. का? मुद्दा असा आहे हा. की त्या लोकांनी भ्रष्टाचार झाल्यावरती त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतली जी जनतेला दिसली. भारतीय जनता पार्टीमध्ये इतके निर्ढावलेले लोक आहेत, हे मी म्हणत नाहीये. मी पुन्हा कोट करतो, वाक्य वापरतो, चूक असेल तर नुकसानीचा दावा दाखल करायचं आव्हान देतो. राजनाथ सिंग असं म्हणाले, त्यांना असं विचारलं गेलं राजनाथ सिंगांना की तुमच्या लोकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, तुम्ही यांच्यावरती कारवाई का करत नाहीत? तर त्यांचं उत्तर होतं, ये यूपीए की गव्हर्नमेंट नाही आहे. बरं, म्हणजे ठीक आहे. युपीए त्यांच्या लोकांवरती कारवाई मला करतात. बाकीच्यांना पण बोलू चर्चेमध्ये घेऊ द्या. हा, मला माझे दोन मुद्दे राहिले ते केशवजी, आपण पुढच्या केशवजी. सेगमेंटमध्ये घेऊयात. केशवजी उत्तर फक्त 30 सेकंदात उत्तर द्या, तुमच्या मित्रांकडे मला 30 जायचंय. सेकंदात मी 30 सेकंद उत्तर देतो. मुळामध्ये असं आहे की आपण चर्चेला बसताना थोडं गांभीर्याने चर्चेला बसलं पाहिजे. ज्या राफेलचा उल्लेख तुम्ही केलात, और राफेल सुप्रीम कोर्टापर्यंत सगळा विषय गेला. त्यात आणि कुठल्याच फ्रान्समध्ये प्रकारचा काय झालं? भ्रष्टाचार नाही हे सिद्ध झालं. राहुल गांधी ज्यांच्या सोबत आता हे सगळे बसलेले उभाठा, फ्रान्समध्ये काय त्यांना झालं ते माफी पण मागायला सांगा ना. लागली. अहो, फ्रान्समध्ये काय झालं ते बरं, पण राफेलवर सांगा. चर्चा नाहीये. हा. एकूण आपण नंबर 2 हा. खरे महाराष्ट्रद्रोही आमदार, खरं म्हणजे मी तर शांतपणे वाक्य उच्चारतोय, जयेश वाणीने ते ऐकून घ्यावं. बिलकुल. महाराष्ट्र द्रोह जर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरे यांनी केला. माझं वाक्य पूर्ण ऐका. त्यांनी एक फंड तयार केला, सीएम फंड, त्यामध्ये 600 कोटी जमा केले. त्या महाराष्ट्र सीएम फंडाचा एक गुन्हा दाखल पैसाही केला का? गेल्या आता अडीच आरोप करताना काळात आता खर्च विलास, करता आता आला तुमची नाही. जबाबदारी आहे. आणि आता यांना अजूनही विचारा ते गुन्हा पडू दाखल नये. केलाय का? अजूनही आता ते विचारा पडू गुन्हा नये. दाखल बर केलाय बर का? बर नाही नाही हे आता हे प्रकरण वैयक्तिक नाही. तू मला नकोय. महाराष्ट्रद्रोही उद्धव ठाकरेंनी केला. तुम्ही दिलेत ना. महाराष्ट्रद्रोह अहो, बर, तुम्ही बर, सीएम नाही, फंडाला पैसे दिलेत ऐका ना, नाही ऐका ना. दिलेत? एक मिनिट, महाराष्ट्राला एक गरज मिनिट. असताना मी दोघांनाही आपण थांबवतो. private आपली चर्चा भरकटू नये, चर्चा भरकटू नये. मी त्यामुळे दोघांनाही थांबवतो. दोघंही मित्र आहेत, माझा ऐका. अंजलीताई, मी तुमच्याकडे येणार आहे, पण एक प्रतिक्रिया घेऊन येणार आहे ताई. त्याचं कारण असं आहे की सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्हाला काय बोलायचं हे क्लिअर होईल. डॉक्टर राजू वाघमारे आपल्यास, डॉक्टर आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत? ठीक आहे, डॉक्टरांपर्यंत आवाज जात नाहीये. मला आजच्या बंडलबाजीवर त्यांना विचारायचं होतं. अंजलीताई, आज ज्या पद्धतीनं हे न्यू नॉर्मल होतंय, याचा अर्थ कदाचित मी सुरुवातीला म्हणालो की भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आज एखादा चर्चा होणं सुद्धा म्हणजे आश्चर्य वाटावं अशी परिस्थिती आहे. पण हा बोकाळलेला भ्रष्टाचार याच्या मागचं कारण काय आहे? राजकीय आश्रय त्याला मिळतोय म्हणून हे निर्ढावले, की भीती राहिली नाही, कायद्याचा अभाव आहे? काय नेमकं कारण आहे की आता सर्रास हे चलता हे झालंय? नाही, कसं आहे की आता आपण जो व्हिडिओ तुम्ही आधी दाखवला तो बघून एक तर डोकं सुन्न होतं आणि लोकांची ही परिस्थिती का होतीये याच्यावर आपल्याला विचार करायला हा भाग पाडणारा व्हिडिओ होता. आणि आज सकाळपासून मी खरंच सांगते की कमीत कमी 20 ते 22 इश्यू रिलेटेड सगळे माझ्या घरी आले होते. एक एक गोष्ट ऐकतेय ना, माझा आता संताप होतोय, राग येतोय, चीड म्हणजे खरं खूप जास्त येते की इतका 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 अफाट होतोय भ्रष्टाचार. मला सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती करायची आहे. मनसे असो, काँग्रेस असो, उभाटा गट असो, भाजप असो आणि कुठचा पक्ष असो, प्लीज आता कुठेतरी हे सगळं थांबवा. सामान्य माणसाला आता जगणं कठीणच नाही, इतकं त्रास होतोय. SRA प्रोजेक्ट्समध्ये सगळेच्या सगळे आमदार, सगळे आमदार म्हणजे कुठच्याही पक्षाचं एक्सेप्शन नाहीये. रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्समध्ये सगळे आमदार, गावाकडनं लोक येतात, पंढरपूरहून येतात, नाशिकहून येतात, सगळेच्या सगळे पोलीस बरबटलेले, ब्युरोक्रेसी बरबटलेली, PWD ऑफिसर्स बरबटलेले. आत्ताच्या घटकेला मी तुम्हाला सांगते ना, डोकं फिरायची पाळी आली आहे. मला तर आज लिटरली मी सांगते ना, डिप्रेशन येणार होतं ऐकून ऐकून. इतकं आता अफाट होत चाललंय आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाकडनं तेच ऐकते, आम्ही जायचं कुठे? पोलिसांकडे गेलो, आताच्या घटकेला यांना आकडेवारी हवी आहे ना, आणि यांच्या सरकारने काय केलं हवंय ना, तर मी तुम्हाला तुमची आकडेवारी देते. अँटी करप्शन ब्युरोनी ऑक्टोबर 2025 मध्ये एक यादी दिली आहे. ती हवी असेल तर यादी मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. 209 जणांना त्यांनी रंगेहात पकडलं लाच घेताना. त्या आकड्यातल्या एकही माणसावर कारवाई झालेली नाही. पण त्याला निलंबित केलं सस्पेन्शन जात नाही झालंय, सेवेतून. टर्मिनेशनच्या तर दुसरी गोष्ट आहे. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर ते टोटल जे त्यांच्याकडे 447
लोकांचे आकडे आले होते. त्याच्यात फक्त 13 जणांवर मागच्या वर्षी कारवाई झाली होती. त्याच्यानंतर आत्ताच्या म्हणजे या भाजपच्या काळात मी केशवजी तुम्हाला सांगते, तुम्ही ही आकडेवारी व्हेरिफाय करा. अँटी करप्शन ब्युरोनी जेवढ्यांना लाच घेताना पकडलं, ते जेव्हा सरकारकडे मागणी करतात प्रॉसिक्युशन करण्याची, त्यांना ती सरकारकडनं संमतीच येत नाही. का येत नाही? ती काय मी बसली नाहीये, काँग्रेस बसलं नाहीये, मनसे बसलं नाहीये. त्याच्यात तुमचं सरकार आहे आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे आणि शिंदे गट आहे. आता प्लीज माझी हात जोडून विनंती आहे, तू मैं तुमची बास करा. लोकांना आता जगणं कठीण नाही. इतकं मुश्किल झालंय, की छळून काढलंय तुम्ही लोकांनी. सगळ्या पक्षांनी मिळून. मी कोणा एकाला अपवाद करतच नाहीये. नाही सगळ्यांनी ताई, मिळून आपण पूर्ण कुठल्याही व्यवस्थेवरती हे कुठच्याही बोलतोय. पक्षाचा नाही, हे व्यवस्थेवरतीच बोलतोय. पण राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, मला सांगा, काय मेसेज चालला हो अशा प्रकारचे बंडलांचे हे जे व्हिडिओ समोर येत आहेत, ह्या सगळ्यातनं पक्षाची प्रतिमा मलिन होते, पण महाराष्ट्राच्या बद्दल काय? महाराष्ट्राच्या सामान्य माणसानं का बघावेत हे सगळे बंडल? त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं नाहीये का? विलासजी, सर्वप्रथम त्या व्हिडिओ बद्दल तो ऑथेंटिक आहे की नाही याबाबत आपल्याला चौकशी आपण करतोय. खरंय. तोपर्यंत आपण पक्षाची बदनामी वगैरे काही बोलण्याचा प्रश्न येत नाहीये, कारण तो व्हिडिओच ऑथेंटिक आहे की नाही याच्याबद्दल शंका आहे. राहिला प्रश्न दुसरा, की समाज व्यवस्थेबद्दल ज्यावेळी आपण बोलतोय त्यावेळी आता कदाचित ही प्रकरणं तुम्ही म्हणताय 2 दिवसात आली असतील, पण ही व्यवस्था फार पूर्वीपासून आपल्या देशामध्ये चालू आहे. सर, ती आणि व्यवस्था ती बदलण्यासाठी व्यवस्था तुम्हाला ज्या सत्तेत आणलं. पद्धतीने नाही, एक ऐकून घ्या. पहिली गोष्ट अशी आहे की सत्तेमध्ये महायुती असो किंवा सत्तेमध्ये महाविकास आघाडी असो किंवा सत्तेमध्ये अजून तिसरा कोणताही पक्ष असो, ही व्यवस्था जी आहे ही कंटिन्यू सुरू राहिलेली आहे. याला तुम्ही नाकारता येणार नाही. त्याच्यामुळे इथे बसलेलं उद्या कोणी बोलेल की आमचे मुख्यमंत्री होते तेव्हा असं काही झालं नाही, तर हे सर्वस्वी चुकीचं आहे. त्याच्यामुळे ह्या व्यवस्थेला आपल्याला जर आळा घालायचा आहे तर आपल्याला सर्वांगीण उपायाची गरज आहे. ते उपाय आपल्याला पोलिसांकडून करायला पाहिजेत. ते उपाय आपल्याला व्यवस्थेमध्ये प्रत्येक खात्यामध्ये करावे लागतील. ते उपाय जे आहेत ते उपाय नागरिक आणि अधिकारी यांच्यामध्ये पण स्वतःला करावे लागतील. त्यावेळी कुठेतरी या पण व्यवस्थेला मग आपण ताई आळा म्हणाल्या घालू तसं शकतो. का होत नाहीये? जर रंगे नाही, हात ते- पकडलेला आहे, सर मी तुम्हाला यादी देतो, एकदा नाही 2दा पकडलं, तिसऱ्यांदा पकडलंय काही काही महाभागांना, रंगे हात पकडलंय, तरी सुद्धा ते सेवेत आहेत. मी काही नावं अशी सांगतो तुम्हाला, पर्सनली सुद्धा तुम्हाला सांगतो की त्यांना कसे प्रमोशन्स मिळत आहेत आणि कसं पुन्हा क्रीम पदावरती जाऊन पोहोचतायत. याचा अर्थ त्यांनी व्यवस्थेला वेठीस धरलेला आहे का? का इथल्या राजकीय व्यवस्थेची त्यांच्यावर कारवाई करायची हिंमत नाहीये का? नाही, पहिली गोष्ट आमची हिंमत अगदी व्यवस्थित आहे. असे जर कोण अधिकारी असतील तर तुम्ही ते त्यांना घेऊन या, त्यांची नावं समोर आणा. आपण त्यांच्यावर कशी कारवाई होत नाही ते बघू. कुठच्याही परिस्थितीत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आम्ही काय कोणाला पाठीशी घालायला बसलेलो नाही. आणि जे इथे बसून कोण बोलत असतील की आम्ही दुधाने आंघोळ केली आहे, आमच्याकडे काय नाही, तर त्यांनी तसं समजू नये. कारण ही जी गोष्ट आहे ही समाजाला लागलेली कीड आहे आणि ती कीड समाज व्यवस्थेनेच दूर करावी लागेल. आणि त्याच्यासाठी फक्त सत्ताधाऱ्यांचा नाही, त्याच्यासाठी विरोधकांचा नाही, तर त्याच्यासाठी नागरिक आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ही कीड जर आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, नाहीसा करण्याचा प्रयत्न केला, तरच ही कीड नाहीशी होऊ शकते. नाही तर हा रोग जो आहे हा बळावत चाललेला आहे आणि त्याला सगळ्यांनी मिळून आळा घालावा लागेल. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही एका पक्षाला दोष देता येणार नाही. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही नाही, एका कुणाला दोष देण्याचा विषय नाहीये. सगळ्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या बद्दल. पण केशवजी, मुद्दा हा आहे की ज्यांच्यावरती रंगे हात पकडण्याच्या बद्दलची कारवाई होणं अपेक्षित होतं, रंगे हात पकडल्याच्या नंतर ती कारवाई होत नसेल तर मग राजकीय अभय मिळते त्यांना, असा अर्थ का काढला जाऊ नये? सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, देवेंद्रजीचं सरकार हे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अत्यंत कठोरपणे काम करतं. तुम्हाला मी उदाहरणासहित सांगतो. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही ते बातम्याही केल्या असतील, न्यूज 18नी बातम्या केल्यात, अनेकांना त्यावेळी असं का वागतात, इतकं कसं काय म्हणून त्यावरती देवेंद्रजी टीका करण्यात आली.
वर्षानुवर्ष जे मंत्र्यांचे PAPS होते बसलेले, त्या PAPS ना जे वर्षानुवर्ष मंत्र्यात बसले होते एका पदावरती, त्या सगळ्यांना तिथून दूर करण्याचं काम या सगळ्या विषयामध्ये देवेंद्रजींनी केलं. त्यांनी सरकारवर मान्य. टीका केली, देवेंद्रजी टीका करण्यात आली की हे किती कंट्रोल करू पाहतात सरकारला, या मंत्र्यांना काही खुले प्रायव्हसी नाही का? पण वर्षानुवर्ष माणूस तिथे बसला की अनेक गोष्टी त्याला माहिती असतात, भ्रष्टाचाराची नवीन नवीन गोष्टी उघड्या होतात, चर्चा होतात, आणि त्यामुळे जी माणसं मंत्र्यांकडे बसलेली होती ती माणसं दूर केली. पूर्णपणे पहिला त्यातलं स्टेज होती आणि त्याच्यावरती पहिल्या 100 दिवसामध्येच तो निर्णय केला. हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं. भ्रष्टाचार दूर करण्यासाठी कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती वेळेत पूर्ण होण्यासाठी जे आवश्यक आहे ते विधेयक ते सुद्धा याच सरकारने देवेंद्रजींनी आणलं. हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही की एखादं काम किती दिवसात पूर्ण झालं पाहिजे, कारण शेवटी फाईल पेंडिंग ठेवायची आपला हव्या त्या पद्धतीने निर्णय होत नाही की हव्या त्या गोष्टी मान्य होत नाहीत, त्या तोपर्यंत आपण तोपर्यंत कामच करायचं नाही, असा एक जो सूर होता त्यालाही आळा घालण्याचं काम. त्याशिवाय महसूल मधले अनेक भ्रष्टाचाराचे विषय हे बावनकुळे साहेबांनी गेल्या वर्षभरामध्ये त्यात मुक्त ट्रान्सपरन्सी आणण्याचा प्रयत्न करतात. शेवटी आपल्याला सरकार असं आहे की भ्रष्टाचार ही समाजातली एक कीड आहे, आणि ती संदीपजी, कीड जशी सत्ताधारी जबाबदारी आहे, मी- तशी सगळ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे अगदी की त्यासाठी प्रत्येकाच्या प्रयत्न जबाबदारी. करणं, केशवजी, पारदर्शकता आणणं. तुम्ही 2 गोष्टी सांगितल्यात ना, मी एक त्याच्यात ऍडिशन करतो. केवळ तुमच्यावर प्रत्येक वेळी टीका करायची म्हणजेच खरी पत्रकारिता असं मानणाऱ्यातला मी नाहीये. जे चांगलं असेल ते चांगलं म्हटलं पाहिजे, जे चुकीचं आहे त्याला चूक म्हटलं पाहिजे. बरोबर. मंत्रालयामधली दलालांची जी मोठी साखळी होती तिथं जे जाळं होतं ते जाळं कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि दलालांची सध्याची जी बदल्यांच्या मधली जी होती, काही डिपार्टमेंटमध्ये आहे, मी तुम्हाला नंतर सांगते, पण बहुतांशीरित्या हे दलालांची साखळी कमी करण्याचा प्रयत्न कमी निश्चितपणे झालेला आहे, त्याबद्दल दुमत नाहीये. पण प्रश्न त्यामुळे व्यवस्थेतला जो प्रामाणिक भ्रष्टाचार आहे, नाही मी तुम्हाला तेच सांगतो नाही, हा. विलास असं आहे की प्रामाणिक प्रयत्न करतोय का? तर येतो सरकारची संदीपजी, येतो. प्रामाणिक हा. इच्छा आहे, भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे. सामान्य नागरिक महसूलमध्ये अनेक महसूलचं डिजिटल आपण आता द्यायचं, सर्वसामान्य नागरिक जिथे गरज आहे, जिथे सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न येतो, ज्याला भ्रष्टाचाराला ठीक आहे. सामोरं जावं लागतं, अशी जी प्रमुख ठिकाण आहे तिथे पूर्णपणे पारदर्शकता आणण्याचा ठीक आहे, प्रयत्न पारदर्शकता न्याय मिळण्याचा हा. प्रयत्न हे सरकार करतंय, हे संदीपजी. आपण लक्षात घेतलं पाहिजे. संदीपजी, सरकार नाही, मला- बदलतात, परिस्थिती बदलत नाही. ते मुळात असं आहे बघा, अधिकाऱ्यांना कुठल्याही कायद्याची भीती उरलेली नाहीये. हम्म. अगदी राजरोसपणे त्या सगळ्या गोष्टी करतात, कारण त्यांना माहित आहे की काय होणार नाही, आपल्याला 2 महिने सस्पेंड करतील, आपली चौकशी होईल आणि त्या चौकशीतनं आपण निर्दोष सुटू आणि पुन्हा त्या पदावर रिइन्स्टेट होऊ. असे कित्येक अधिकाऱ्यांच्या नावासकट मी तुम्हाला उदाहरणं देऊ पण ते शकतो. कुणाच्या बळावर, पण त्यांना मी अभय एक- कुणाचं असतं? संदीपजी, हे पण मी- सांगा ना. मी तेच सांगतो तुम्हाला. हा. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. आपल्याला आठवत असेल तर आत्ता काही 10 दिवसापूर्वी एक सहाय्यक आयुक्त आहेत महानगरपालिकेचे, त्यांनी 60 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आणि ते जे पैसे गोळा केले त्यांनी, ते सरकारी अधिकाऱ्यांकडूनच गोळा केलेले पैसे आहेत आणि तशी त्याची तक्रार आहे. त्या अधिकाऱ्याविरुद्ध आपल्याला आठवत असेल तर ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, नाही सॉरी, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेला आपण त्या अधिकाऱ्याच्या संदर्भातली तक्रार ही महापालिकेत केलेली. अश्विनी मॅडमने त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलेलं आणि त्यानंतर त्यांनी एक रिपोर्ट बनवून दिलेला की बाबा ही जी तक्रार आहे आणि हे जे पुरावे माझ्या समोर दिलेले आहेत, या पुराव्यामध्ये पोलिसांनी तपास करणं आवश्यक आहे, म्हणून याच्याबद्दल महानगरपालिकेने FIR करावी, असा रिपोर्ट त्यांनी त्यावेळेला दिला. त्या गोष्टीला आज 1.5 वर्ष झाली, अजूनही महानगरपालिकेने त्याच्या विरुद्ध FIR केला नाही. आता तोच अधिकारी पुन्हा एकदा याच भ्रष्टाचारात सापडलेला आहे. मग मला सांगा त्या अधिकाऱ्याला कसली भीती लागणार आणि कशी राहणार? हा. त्यामुळे व्यवस्थेमध्ये याच्यामध्ये एक अधिकाऱ्याचं मी फक्त उदाहरण म्हणून सांगितलं. हो, मुळात हो. ही व्यवस्था इतकी किडलेली आहे, इतकी पोखरलेली आहे, इतकी बरबटलेली आहे की याच्यासाठी हे करायचं तर तुम्हाला व्यवस्थेमध्ये थातूरमातूर मलमपट्टी लावून काम होणार नाही. मुळापाशी जाऊन या व्यवस्थेमध्ये बदल करणं आवश्यक आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ताई, मला सांगा की राजकीय व्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्था हे एकमेकांना चेक अँड बॅलन्स असायचं खरं तर, पण यांचं नेक्सस या भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरतंय का? नाही, आता चेक्स अँड बॅलन्सेस बिलकुल नाहीयेत. आता दोघं वर्क हँड इन हँड. हम्म. तर आताच्या घटकेला जेवढे प्रशासकीय अधिकारी आहेत ते सरळ फक्त पॉलिटिकल प्रेशरच ऐकतात.
ते स्वतःचं डोकं वापरायला जात नाहीत. त्यांना वरनं फोन आला, की अमुक करा, की ते केलं जातं. अमुक थांबवा, की ते थांबवलं जातं. चौकशी करू नका, की केली जात नाही आणि हे सर्रास होतंय. म्हणूनच मी म्हणून म्हटलं, की मला उगाच आरोप करायचे नाहीयेत. मी येतो तुम्हाला जयेश. अँटी करप्शन ब्युरोची जी आकडेवारी दिली, त्याच्यामागचा हेतूच तो होता, की ज्यांना रंगेहात पैसे घेताना पकडलंय, त्यांच्यावरची कारवाई का बरं थांबवण्यात येते याचं काही मला एक्सप्लेनेशन मिळालेलं नाहीये. आत्ताच्या घटनेला मला वाघमारेंना विचारायचं होतं, की बाबा आज महेंद्र दळवींवर एवढा मोठा जर आरोप झाला असेल, तर महेंद्र दळवी का बरं आजच्या आज त्यांनी कोर्ट मूव्ह नाही केलं किंवा एफ-आय-आर नाही केला, पोलिसात तक्रार केली का? कारण एक्झॅक्टली. एवढा जर कोणी त्यांच्यावर आरोप करत असेल, की पैशाची बंडलं घेऊन ते फिरत होते, माझ्यावर कोणी करू दे, मी तात्काळ ताबडतोब उठून पोलिस स्टेशनमध्ये जाईन आणि हे करेन. आता संदीप यांनी पण देशपांडेंनी पण जो आज मुद्दा उपस्थित केला पी-डब्ल्यू-डीचा आणि सरळ-सरळ त्यांनी बंडलं दाखवली आहेत त्या अधिकाऱ्यापुढे ठेवताना. याच्यापेक्षा जास्त काय होणार आहे? पण आज पी-डब्ल्यू-डी मंत्र्यांनी याच्यावर कारवाई केली का? या अधिकाऱ्याची चौकशी लावली का? काहीच होत नाही. आणि नुसतं म्हणायचं, की आमच्या सरकारने अमुक केलं, फडणवीसांनी तमुक केलं. अरे आम्हाला नाही ऐकायचे डायलॉग्स. आम्हाला काम करताना जर ए-सी-बीच्या आत्तापर्यंतच्या ऑक्टोबर 25 पर्यंतच्या चौकशांवर एकही परमिशन फडणवीस सरकारने दिली नसेल, यू हॅव फेल्ड ॲज अ सरकार. तुम्ही जर छगन भुजबळ, अजित पवार, तटकरे, अशोक चव्हाण सगळ्यांना घेऊन बसला असाल, तर यू हॅव फेल्ड ॲज अ सरकार. तुम्ही जर ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणत होता, त्या सगळ्या खाणाऱ्या लोकांना तुम्ही घेऊन बसला असाल, यू हॅव फेल्ड ॲज अ सरकार. ठीक आहे. केशवजी, तुम्ही आणि नंतर जयेश. नाही मुळात केशवजी. असं आहे की प्रश्न एक एक मिनिट पहिल्यांदा आपल्याला असं म्हणणं सहज सोपं आहे. यू फॉर फेल्ड म्हणणं खूप सोपं आहे आणि सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचं ते काम आहे अशा पद्धतीने म्हणत राहणं. पण मुळामध्ये म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की या सरकारची नियत अत्यंत स्वच्छ आहे आणि त्याची उदाहरणं सहित मी दिली. तर अमुक एका व्यक्तीवरती कारवाई केली नाही म्हणजे तुम्ही फेल असं नसतं सरकार चालत. एकच मिनिट हे केशवजी, सामाजिक एकच कार्यकर्ते म्हणून मिनिट. बोलणं हे खूपच चांगलं आहे. केशवजी, काही अडचण एकच नाही. मिनिट. एक मिनिट ताई के- माझं पूर्ण होतं. एकच मी मिनिट केशवजी, एकच नाही, मिनिट. नाही, नाही, एक मिनिट, एकच- एक मिनिट. बरं, ताई, Just- माझं just ऐकून घ्या. ऐकून त्यांचं घ्या. म्हणणं ऐकू केशवजी, त्यांचं म्हणणं ऐकूया. लगेच तुम्ही पूर्ण माझं उत्तर द्या. एकच मुद्दा त्याचं पण द्या हां, तुम्ही हां. एक्सप्लेनेशन. मला फक्त सांगा, की अँटी करप्शन ब्युरोनी जर रंगेहात पकडलं असेल, तर प्रॉसिक्यूट करणारा सरकारची परवानगी का लागते? का तुम्ही सांगू शकत नाहीत, की दर आठवड्याला क्लिअर होईल ही लिस्ट आणि ते सगळ्या अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाई करू. तुमच्या एवढं ह्याच्यात तर फक्त म्हणता एक येतं मुद्दा तुमच्या माझा पण सरकारला. जोडतो ताई. ते तरी करा. माझा एक मुद्दा त्याच्यामध्ये जे निर्दोष सुटलेत ना त्याच्याबद्दल अपील केलं जात नाही. हा ठीक आहे. केशवजी उत्तर द्या. नाही सगळ्यात पहिल्यांदा म्हणून ते असं म्हणालो मी त्यांच्या प्रश्नाकडे देतो. त्यामुळे पहिल्यांदा असं आहे की या सरकारमधला भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे ह्याच्याबद्दलचं पूर्णपणे 100% कमिटमेंट आणि कृती ही देवेंद्र फडणवीस सरकारची आहे. ती भले कोणाला फेल वाटो किंवा काही वाटो हे त्यातला सगळ्यात मुद्दा नाही. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की ज्या अँटी करप्शनचा उल्लेख तुम्ही केला तसा आहे ताई की त्या संदर्भातला मेकॅनिझम सरकारकडे आहे आणि सरकार वेळोवेळी त्याबद्दलचं परवानग्या तुम्हाला- त्या सगळ्या गोष्टी सरसकट प्रक्रिया आहे. नो. ते मला वाटतं म्हणून मी उद्या भ्रष्टाचार आरोप करायचा आणि लगेच त्याला फाशी अरे द्यायची मी नाही असं म्हणत जगात की घडत नाही ना त्यांची- शेवटी बरं प्रक्रिया केशवजी, आहे ती शेवटी. मित्र शेवटी- मित्र एक मिनिट तुमची मला अडचण पूर्ण होऊ ठरतायत द्या. का? माझं पूर्ण होऊ द्या. काय म्हणाला विलास? मित्र अडचण विलास? ठरतायत का? नाही प्रश्न अडचण आहे की नाही नाहीच आहे. जो कुणीही लहान मोठा असो ज्याचा भ्रष्टाचाराबद्दल असं मुद्दा असेल त्याच्यावरती कारवाई होणार. तो लहान मोठा मित्र शत्रू असा या ठिकाणी विषयच येत नाही. त्यामुळे त्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत स्वच्छ स्पष्ट भूमिका या सरकारची आहे. इथं भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. अजूनही बरं माझं म्हणणं त्या यांनी मगाशी काय कुठल्या आमदारांनी तक्रार नाही केली. माझं म्हणणं दानवेने जाऊन तक्रार एफ-आय-आर केला का की अशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे अंबादासांनी करायला पाहिजे ना. नाहीतर मग ती सनसनाटी निर्माण करणं म्हणजे केराचं ठीक आहे. जयेश पटकन उत्तर द्या. हाच त्याचा हेतू काय आहे? असावा. शेवटी असं काय आहे आहे? की तुम्ही त्यातलं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे. ठीक आहे. अगदी असं बरोबर वाटलं आहे. उद्या नाही जर तुम्ही AI तपास आता कराल. अनेक गोष्टी करतात. दोघांनी त्याच्याबद्दल मग त्यातनं अनेक गोष्टी पुढे येतील. त्यामुळे नाही, मला असं वाटतं दोघांनी की त्याच्याबद्दल तातडीने दोघांनी या त्याच्याबद्दल सगळ्या- गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. हा ते जयेश. घेणं गरजेचं आहे. केशव सर, एकतर अंबादास दानवेंनी अत्यंत खुलं आव्हान दिलेलं आहे. आवाहन नाही, आव्हान दिलेलं आहे की व्हिडिओ खरा नसेल तर गुन्हा दाखल करा. क्रमांक 1. क्रमांक 2, थोडंसं ज्युरिस्प्रुडन्सचा प्रॉब्लेम आहे केशव उपाध्याय सरांचा. तर त्यांना हे मला सांगितलं पाहिजे की भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये असं कुठलं सेक्शन आहे ज्याच्या अंडर जो व्हिडिओ दाखवेल त्यांनी तक्रार करायची. मग सरकार म्हणून तुम्ही काय
जाऊ द्या आता आपण त्याविषयी न बोललेलं बरं. तुम्ही हा, सरकार म्हणून माझा काय करणार वेळ नाही? संपलाय. तुम्ही हा. सांगणार की ऐका माझा होऊ दे मुद्दा, माझा हा, मुद्दा होऊ दे. लवकर सरकार वेळ म्हणून संपली. तुम्ही हा. फक्त खुर्च्या गरम करणार, नागपूरच्या थंड अधिवेशनामध्ये तुम्ही फक्त गप्पा मारणार आतमध्ये बसून, बाकी तुम्ही सरकार म्हणून काय करणार नाही. अंबादास दानवेंनी करायचं, जे आमदारही नाही आहेत आता त्यांनी करायचं, ही तुमची अपेक्षा. वा रे वा तुमची लोकशाही. नंबर 1. नंबर 2, विलास काय झालेलं आहे काही वर्षात, गेल्या काही वर्षांमध्ये भ्रष्टाचाराचं इन्स्टिट्यूटलायझेशन झालेलं आहे. इन्स्टिट्यूट तयार केलं गेलं भ्रष्टाचाराचं. म्हणजे बघा ना, देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ साहेबांच्या शेजारी बसणार, देवेंद्र फडणवीस सुनील तटकरेंच्या बाजूला बसणार, देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवारांच्या ठीक आहे, बाजूला म्हणजे बसणार. हे- ऐकून घ्या पूर्ण. हा, प्लीज देवेंद्र लवकर फडणवीस वेळ अशोक संपलाय. चव्हाणच्या बाजूला जयेश, बसणार. वेळ संपलाय. मात्र हे नाही म्हणणार, मात्र सरकारी अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचार आणि जो मुद्दा एक मांडला गेला आता कुठल्या कोणाकडून तरी, तो खूप महत्वाचा आहे. मी रोज क्रिमिनल प्रॅक्टिस करतो, तुमच्या डिपार्टमेंट कडून परमिशन दिल्या जात नाही आणि त्यासाठी भ्रष्टाचार होतो. ठीक आहे. नाही, मी आव्हान निश्चितपणे देतो, हा केशव हा शिंदे मुद्दा अतिशय गंभीर आहे. माफ करा, आज वेळ आपल्याला कमी पडला. पहिली ती मोठी बातमी आली होती, त्याच्यामुळे आज चर्चेला वेळ कमी मिळाला. सगळ्या मान्यवरांची मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मुद्दा हा आहे की हे न्यू नॉर्मल होणं आपल्यासाठी अजिबात चांगली गोष्ट नाहीये. धाक असला पाहिजे कायद्याचा, प्रशासनाचा आणि इथल्या सरकारचा सुद्धा, आणि सरकारवर जनतेचा, की आपले बंडलं बघितल्यानंतर लोक आपल्याला चांगलं म्हणणार नाहीत याचा सुद्धा. आणि सरकार हे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अत्यंत कठोरपणे काम करतं. मला मी उदाहरणासहित सांगतो. हम्म, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही ते बातम्याही केल्या असतील, न्यूज 18नी बातम्या केल्यात अनेकांना. त्यावेळी असं काय वागतात, इतकं कसं काय म्हणून त्यावरती देवेंद्रची टीका करण्यात आली. वर्षानुवर्ष जे मंत्र्यांचे PAPS होते बसलेले, त्या PAPS ना जे वर्षानुवर्ष मंत्र्यात बसले होते एका पदावरती, त्या सगळ्यांना तिथून दूर करण्याचं काम या सगळ्या विषयामध्ये देवेंद्रजींनी केलं. त्यावेळी सरकारवर मान्य. टीका केली, देवेंद्रजी टीका करण्यात आली की हे किती कंट्रोल करू पाहतात सरकारला, या मंत्र्यांना काही खुले प्रायव्हसी नाही का. पण वर्षानुवर्ष माणूस तिथे बसला की अनेक गोष्टी त्याला माहिती असतात, भ्रष्टाचाराची नवीन नवीन गोष्टी उघड्या होतात, चर्चा होतात, आणि त्यामुळे जी माणसं मंत्र्यांकडे बसलेली होती ती माणसं दूर केली. पूर्णपणे पहिला त्यातलं स्टेज होती आणि त्याच्यावरती पहिल्या 100 दिवसामध्येच तो निर्णय केला. हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं. भ्रष्टाचार दूर करण्यासाठी कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती वेळेत पूर्ण होण्यासाठी जे आवश्यक आहे ते विधेयक, ते सुद्धा याच सरकारने देवेंद्रजींनी आणलं. हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही की एखादं काम किती दिवसात पूर्ण झालं पाहिजे. कारण शेवटी फाईल पेंडिंग ठेवायची, आपला हव्या त्या पद्धतीने निर्णय होत नाही, की हव्या त्या गोष्टी मान्य होत नाहीत, त्या तोपर्यंत आपण तोपर्यंत कामच करायचं नाही. असा एक जो सूर होता त्यालाही आळा घालण्याचं काम. त्याशिवाय महसूल मधली अनेक भ्रष्टाचाराचे विषय हे बावनकुळे साहेबांनी गेल्या वर्षभरामध्ये त्यात मुक्त ट्रान्सपरन्सी आणण्याचा प्रयत्न करतात. शेवटी आपल्याला सरकार असं आहे की भ्रष्टाचार ही समाजातली एक कीड आहे, आणि ती संदीपजी, कीड जशी सत्ताधारी जबाबदारी आहे, मी- तशी सगळ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे अगदी की त्यासाठी प्रत्येकाच्या प्रयत्न जबाबदारी. करणं, केशवजी, पारदर्शकता आणणं. तुम्ही 2 गोष्टी सांगितल्यात ना, मी एक त्याच्यात ऍडिशन करतो. केवळ तुमच्यावर प्रत्येक वेळी टीका करायची म्हणजेच खरी पत्रकारिता असं मानणाऱ्यातला मी नाहीये. जे चांगलं असेल ते चांगलं म्हटलं पाहिजे, जे चुकीचं आहे त्याला चूक म्हटलं पाहिजे. बरोबर. मंत्रालयामधली दलालांची जी मोठी साखळी होती, तिथं जे जाळं होतं ते जाळं कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि दलालांची सध्याची जी बदल्यांच्या मधली जी होती, काही डिपार्टमेंटमध्ये आहे, मी तुम्हाला नंतर सांगते, पण बहुतांशीरित्या हे दलालांची साखळी कमी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे झालेला आहे. त्याबद्दल दुमत नाहीये. पण प्रश्न त्यामुळे व्यवस्थेतला जो भ्रष्टाचार आहे, नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय ना, हा. विलास असं आहे की प्रामाणिक प्रयत्न करतोय का, तर येतो सरकारची संदीपजी, येतो. प्रामाणिक हा. इच्छा आहे, भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे. सामान्य नागरिक महसूलमध्ये अनेक महसूलचं डिजिटल आपण आता द्यायचं, सर्वसामान्य नागरिक जिथे गरज आहे, जिथे सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न येतो, ज्याला भ्रष्टाचाराला ठीक आहे. सामोरं जावं लागतं, अशी जी प्रमुख ठिकाण आहे तिथे पूर्णपणे पारदर्शकता आणण्याचा ठीक आहे, प्रयत्न पारदर्शकता न्याय मिळण्याचा हा. प्रयत्न हे सरकार करतंय. हे संदीपजी. आपण लक्षात घेतलं पाहिजे. संदीपजी, सरकार नाही, मला- बदलतात, परिस्थिती बदलत नाही. ते मुळात असं आहे बघा, अधिकाऱ्यांना कुठल्याही कायद्याची भीती उरलेली नाहीये. हम्म, अगदी राजरोसपणे त्या सगळ्या गोष्टी करतात, कारण त्यांना माहिती आहे की काय होणार नाही. आपल्याला 2 महिने सस्पेंड करतील, आपली चौकशी होईल आणि त्या चौकशीतून आपण निर्दोष सुटू आणि पुन्हा त्या पदावर रिइन्स्टेट होऊ. असे कित्येक अधिकाऱ्यांच्या नावात सकट मी तुम्हाला उदाहरणं देऊ पण ते शकतो. कुणाच्या बळावर, पण त्यांना मी अभय एक- कुणाचं असतं? संदीपजी, हे पण मी- सांगा ना. मी तेच सांगतो तुम्हाला. हा. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. आपल्याला आठवत असेल तर आत्ता काही 10 दिवसापूर्वी एक सहाय्यक आयुक्त आहेत महानगरपालिकेचे, त्यांनी 60 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आणि ते जे पैसे गोळा केले त्यांनी, ते सरकारी अधिकाऱ्यांकडूनच गोळा केलेले पैसे आहेत. हम्म, आणि तशी त्याची तक्रार आहे. त्या अधिकाऱ्याविरुद्ध आपल्याला आठवत असेल तर ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, नाही सॉरी, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेला आपण त्या अधिकाऱ्याच्या संदर्भातली तक्रार ही महापालिकेत केलेली.
अश्विनी मॅडमने त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलेलं आणि त्यानंतर त्यांनी एक रिपोर्ट बनवून दिलेला की बाबा ही जी तक्रार आहे आणि हे जे पुरावे माझ्या समोर दिलेले आहेत या पुराव्यामध्ये पोलिसांनी तपास करणं आवश्यक आहे, म्हणून याच्याबद्दल महानगरपालिकेने FIR करावी असा रिपोर्ट त्यांनी त्यावेळेस दिला. त्या गोष्टीला आज वर्ष दीड वर्ष झाली, अजूनही महानगरपालिकेने त्याच्या विरुद्ध FIR केला नाही. आता तोच अधिकारी पुन्हा एकदा याच भ्रष्टाचारात सापडलेला आहे. मग मला सांगा त्या अधिकाऱ्याला कसली भीती लागणार आणि कशी राहणार? त्यामुळे व्यवस्थेमध्ये याच्यामध्ये एक अधिकाऱ्याचं मी फक्त उदाहरण म्हणून सांगितलं. मुळात ही व्यवस्था इतकी किडलेली आहे, इतकी पोखरलेली आहे, इतकी बरबटलेली आहे की याच्यासाठी हे करायचं तर तुम्हाला व्यवस्थेमध्ये थातूरमातूर मलमपट्टी लावून काम होणार नाही. मुळापाशी जाऊन या व्यवस्थेमध्ये बदल करणं आवश्यक आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ताई मला सांगा की राजकीय व्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्था हे एकमेकांना चेक अँड बॅलन्स असायचं खरं तर, पण यांचं नेक्सस या भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरतंय का? नाही, आता चेक्स अँड बॅलन्सेस बिलकुल नाहीयेत. आता दोघं वर्क हँड इन हँड. तर आताच्या घटकेला जेवढे प्रशासकीय अधिकारी आहेत ते सरळ फक्त पॉलिटिकल प्रेशरच ऐकतात. ते स्वतःचं डोकं वापरायला जात नाहीत. त्यांना वरनं फोन आला की अमुक करा की ते केलं जातं, अमुक थांबवा की ते थांबवलं जातं, चौकशी करू नका की केली जात नाही आणि हे सर्रास होतंय. म्हणूनच मी म्हणून म्हटलं की मला उगाच आरोप करायचे नाहीयेत. मी तुम्हाला अँटी करप्शन ब्युरोची जी आकडेवारी दिली त्याच्यामागचा हेतूच तो होता की ज्यांना रंगेहात पैसे घेताना पकडलंय त्यांच्यावरची कारवाई का बरं थांबवण्यात येते याचं काही मला एक्सप्लेनेशन मिळालेलं नाहीये. आत्ताच्या घटनेला मला वाघमारेंना विचारायचं होतं की बाबा आज महेंद्र दळवींवर एवढा मोठा जर आरोप झाला असेल तर महेंद्र दळवी का बरं आजच्या आज त्यांनी कोर्ट मूव्ह नाही केलं किंवा FIR नाही केला, पोलिसात तक्रार केली का? कारण एवढा जर कोणी त्यांच्यावर आरोप करत असेल की पैशाची बंडलं घेऊन ते फिरत होते, माझ्यावर कोणी करू दे, मी तात्काळ ताबडतोब उठून पोलीस स्टेशनमध्ये जाईन आणि हे करेन. आता संदीप यांनी पण, देशपांडेंनी पण जो आज मुद्दा उपस्थित केला PWDचा आणि सरळ त्यांनी बंडलं दाखवली आहेत त्या अधिकाऱ्याला पुढे ठेवताना, याच्यापेक्षा जास्त काय होणार आहे? पण आज PWD मंत्र्यांनी याच्यावर कारवाई केली का? या अधिकाऱ्याची चौकशी लावली का? काहीच होत नाही. आणि नुसतं म्हणायचं की आमच्या सरकारने अमुक केलं, फडणवीसांनी तमुक केलं. अरे आम्हाला नाही ऐकायचे डायलॉग्स. आम्हाला काम करताना जर ACBच्या आतापर्यंतच्या ऑक्टोबर 25 पर्यंतच्या चौकशांवर एकही परमिशन फडणवीस सरकारने दिली नसेल, यू हॅव फेल्ड ॲज अ सरकार. तुम्ही जर छगन भुजबळ, अजित पवार, तटकरे, अशोक चव्हाण सगळ्यांना घेऊन बसला असाल तर यू हॅव फेल्ड ॲज अ सरकार. तुम्ही जर ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणत होता, त्या सगळ्या खाणाऱ्या लोकांना तुम्ही घेऊन बसला असाल, यू हॅव फेल्ड ॲज अ सरकार. ठीक आहे केशवजी, तुम्ही आणि नंतर जयेश. नाही, मुळात असं आहे की प्रश्न एक मिनिट. पहिल्यांदा आपल्याला असं म्हणणं सहज सोपं आहे, यू फॉर फेल्ड म्हणणं खूप सोपं आहे आणि सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचं ते काम आहे अशा पद्धतीने म्हणत राहणं. पण मुळामध्ये म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की या सरकारची नियत अत्यंत स्वच्छ आहे आणि त्याची उदाहरणं सहित मी दिली. तर अमुक एका व्यक्तीवरती कारवाई केली नाही म्हणजे तुम्ही फेल, असं नसतं सरकार चालत. एकच मिनिट हे केशवजी, सामाजिक एकच कार्यकर्ते म्हणून मिनिट बोलणं हे खूपच चांगलं आहे. केशवजी, काही अडचण एकच नाही. मिनिट एक मिनिट ताई, माझं पूर्ण होतं. एकच मिनिट केशवजी, एकच मिनिट त्यांचं म्हणणं ऐकू केशवजी, त्यांचं म्हणणं ऐकूया, लगेच तुम्ही पूर्ण माझा उत्तर द्या. एकच मुद्दा, त्याचं पण द्या तुम्ही एक्सप्लेनेशन. मला फक्त सांगा की अँटी करप्शन ब्युरोनी जर रंगेहात पकडलं असेल तर प्रॉसिक्यूट करणारा सरकारची परवानगी का लागते? का तुम्ही सांगू शकत नाही की दर आठवड्याला क्लिअर होईल ही लिस्ट आणि ते सगळ्या अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाई करू? तुमच्या एवढं ह्याच्यात तर फक्त म्हणता एक येतं मुद्दा तुमच्या माझा पण सरकारला, जोडतो ताई. ते तरी करा. माझा एक मुद्दा त्याच्यामध्ये, जे निर्दोष सुटलेत ना त्याच्याबद्दल अपील केलं जात नाही. हा ठीक आहे, केशवजी उत्तर द्या. नाही, सगळ्यात पहिल्यांदा म्हणून ते असं म्हणावलं मी त्यांच्या प्रश्नाकडे देतो. त्यामुळे पहिल्यांदा असं आहे की या सरकारमधला भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे ह्याच्याबद्दलचं पूर्णपणे 100% कमिटमेंट आणि कृती ही देवेंद्र फडणवीस सरकारची आहे. ती भले कोणाला फेल वाटो किंवा काही वाटो, हे त्यातला सगळ्यात मुद्दा नाही. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की ज्या अँटी करप्शनचा उल्लेख तुम्ही केला तसा आहे ताई की त्या संदर्भातला मेकॅनिझम सरकारकडे आहे आणि सरकार वेळोवेळी त्याबद्दलचं परवानग्या त्या सगळ्या गोष्टी सरसकट प्रक्रिया आहे. ती मला वाटतं म्हणून मी उद्या भ्रष्टाचार आरोप करायचा लगेच त्याला फाशी द्यायची असं जगात घडत नाही ना. शेवटी केशवजी, मित्र तुमची अडचण ठरतायत का? माझं पूर्ण होऊ द्या. काय म्हणाला विलास? मित्र अडचण ठरतायत का?
नाही प्रश्न अडचण आहे की नाहीच आहे. जो कुणीही लहान मोठा असो, ज्याचा भ्रष्टाचाराबद्दल असं मुद्दा असेल त्याच्यावरती कारवाई होणार. तो लहान मोठा मित्र शत्रू असा या ठिकाणी विषयच येत नाही. त्यामुळे त्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत